रथसप्तमी दिनी सप्तशृंगी देवीला हलव्यांच्या अलंकाराचा शृंगार. वणी येथील श्री सप्तशृंगी मातेला रथसप्तमी दिनी हलव्याच्या अलंकाराचा शृंगार करण्यात आला. जळगाव येथील अनघा अजय डोहोळे यांनी स्वतः घरी तयार केलेले हे हलव्याचे अलंकार होते. योगायोगाने त्याच दिवशी अंमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज संस्थानचे परमपूज्य श्री प्रसाद महाराज यांनी देखील देवीचे दर्शन घेतले. यंदा अनघा डोहोळे यांचे देवीला अलंकार तयार करण्याचे 5वे वर्ष होते. दरवर्षी अलंकारांमध्ये त्या नाविन्य शोधत असतात. यंदा अनघा यांनी 6 फुटांचा हार, 4.5 फुटांचे मंगळसूत्र, पुतळा हाराऐवजी 3 फुटांचा तणमणी हार, कंबरपट्ट्याऐवजी 3 फुटांचा मेखला हे अलंकार तयार केले होते. सकाळी आरतीच्या वेळी गाभाऱ्यामध्ये देवीच्या शृंगारप्रसंगी स्वतःच्या हाताने देऊन देवीला साज परिधान करताना पाहायला मिळणे हा शब्दात व्यक्त न करण्यात येणारा आनंद आहे, अशी भावना अनघा डोहोळे यांनी व्यक्त केली. नेवासा येथील श्री म्हाळसा मोहिनीराज या देवीसाठी जळगाव येथील किशोर भावे यांनी अनघा यांच्याकडून हलव्याचे दागिने यावर्षी तयार करून देवीला अर्पण केले आहेत. नमस्कार, मी सौ अनघा अजय डोहोळे, जळगाव. आम्ही हलव्याचे दागिने बनवतो. गेल्या 3 पिढ्यांपासून आमच्याकडे हलव्याचे दागिने बनवण्याची परंपरा आहे. पूर्वी माझ्या आजी सासूबाई उमा डोहोळे ह्या बनवायच्या. आता कलेची आवड असल्यामुळे मी लग्नानंतरही हे छंद म्हणूनही पुढे नेण्याचा विचार केला आणि हाच वारसा पुढे चालू राहावा ह्या हेतूने मी हा छंद पुढे चालवत आहे, वारसा पुढे चालवत आहे. आम्ही नवविवाहित लहान मुलं यांच्या दागिन्याबरोबरच विविध देवस्थानला देखील आमच्याकडून दागिने दिले आहेत. गेल्या 5 वर्षापासून आम्ही नाशिक येथील वणीगडावरच्या सप्तशृंगी देवीला सुद्धा दागिने देत आहोत आणि यावर्षी नेवासा येथील श्री म्हाळसा मोहिनीराज देवीलाही आम्ही दागिने पाठवले आहेत. तसेच गेल्या वर्षी जळगाव येथील श्री राम मंदिरात सुद्धा हलव्याचे दागिने देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. तसेच जळगावच्या पाळधे येथील श्री सिद्ध महागणपती हा 31 फुटी गणपती आहे, त्याला सुद्धा आम्ही हलव्याचे दागिने दिले होते. तसेच आता ही परंपरा अशीच पुढे नेण्याचा माझा मानस आहे, कारण आपले सणवार हे अधिकाधिक समृद्ध व्हावे हाच हेतू या मागे आहे. आणि आता आमचे दागिने हे नुसते जळगाव शहर किंवा महाराष्ट्र नसून देशाच्या बाहेर सुद्धा पोहोचवले आहेत. 7 समुद्रापार म्हणजेच अगदी आयर्लंड, कॅनडा आणि स्वीडन यांसारख्या देशात सुद्धा आमचे दागिने आम्ही पोहोचवले आहेत. आणि हाच कलेचा वारसा म्हणून अधिकाधिक समृद्ध व्हावा हीच इच्छा आहे आणि हा वारसा अजून पुढे नेण्याचा माझा प्रयत्न. हे मराठी माणूस आजही आपली संस्कृती आणि परंपरा जोपासत आहे, याचा आम्हाला खरंच खूप आनंद होतो.